त्यानंतर माननीय तुषार गांधी सर यांच्या स्वागतासाठी मी गोरखनाथ मेश्राम सर आणि दिलीप भगत सर यांना विनंती करते की त्यांनी सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। सरांना अशी विनंती आहे की सर्वांनी आपले टाळ्याची गडगडाट थांबवावी नाही। सुख दुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे, सुख दुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे, आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्त्व प्रास्ताविकेचे। त्याकरिता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय हेमंत झाडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानवांच्या विचारांना आणि कार्याला आपणा सर्वांच्या वतीने मी त्रिवार अभिवादन करतो। ज्या दिनाचे औचित्य साधून आपण या ठिकाणी एकत्रित आलो त्या महामानवाच्या 133व्या जयंतीच्या समस्त प्रबुद्ध नागरिकांना मंगलकामना। आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक अरुण भगत सर व परिसंवादाचे मुख्य मार्गदर्शक माननीय तुषारजी गांधी सर, माननीय निरंजनजी टकले सर व उपस्थित प्रबुद्ध नागरिक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने वैचारिक चर्चा घडून यावी या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानिक राष्ट्र निर्मितीसाठी कोणते योगदान आहे हे आपणा सर्वांना माहीत व्हावे व भविष्याचे भारत राष्ट्र कसे असावे या विधायक हेतूने आयोजकांनी भारतीय राज्यघटना, लोकशाही आणि भारतीय लोकांची जबाबदारी हा विषय चर्चेसाठी ठेवला। आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतानाच संविधानाचे शिल्पकार यांच्या जयंतीच्या अनुषंगाने संविधानावर व लोकशाहीवर चर्चा घडून आणावी व त्यातही आपली नागरिक म्हणून काय जबाबदारी आहे यांचे चिंतन व्हावे या दृष्टिकोनातून हा विषय योजलेला आहे। जेव्हा संविधानाची निर्मिती झाली तेव्हा देश एकसंघ ठेवणे ही सर्वात मोठी प्राथमिकता संविधान सभेची होती व त्या अनुषंगाने बऱ्याच तरतुदी संविधान सभेने संविधानात आणल्या व मंजूरही केल्यात व त्या तरतुदीनुसारच आजपर्यंत देश एकसंघ आहे व वाटचाल करीत आहे व म्हणूनच देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे। परंतु या अमृत महोत्सवाचे रूपांतर विष महोत्सवात होऊ नये म्हणून भारतीय राज्यघटना काय आहे, राज्यघटनेमधील लोकशाहीचे स्वरूप कसे आहे यांची सर्वकष चर्चा व्हावी व ही राज्यघटना ज्यांच्यासाठी आहे किंवा ज्यांच्या भविष्यासाठी व सुरक्षेसाठी आहे त्यांची जबाबदारी काय आहे याची व्यापक व आरोग्यदायी चर्चा व्हावी। याकरिता जागतिक कीर्तीचे विचारवंत, लेखक, पत्रकार ज्यांचा अनेक विषयावर चौफेर अभ्यास आहे असे मार्गदर्शक आदरणीय तुषारजी गांधी सर व आदरणीय निरंजनजी टकले सर आपल्या अभ्यासपूर्ण वाणीतून या विषयावर खंबीरतेने व गंभीरतेने आपले मत मांडतील। या उदात्त हेतूने व ध्येयाने हा आपल्या अथवा सर्व भारतीयांचा
जीवन मरणाशी निगडीत असलेला विषय आयोजकांनी ठेवलेला आहे, त्यांची ती अपेक्षा पूर्ण होईल अशी मी सम्यक अपेक्षा करतो व माझे प्रास्ताविक समाप्त करतो. धन्यवाद. जय भीम. 3 विद्यार्थ्यांचा 3 स्पर्धकांचा सहभाग आतापर्यंत आला आहे. काही पावसामुळे विद्यार्थी सकाळी वापस गेले, ते परत आले नाही, तर 3 विद्यार्थी इथं आहे आणि जर पुन्हा कोणाला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात. आणि जी स्पर्धा इथं आयोजन करण्यात आलं त्या स्पर्धेचा जो विषय आहे, जो खुला गट आहे, त्या खुल्या गट स्पर्धेचा जो विषय आहे, आम्ही भारताचे लोक आणि लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका असा ज्वलंत विषयाला घेऊन आज आपण इथं विषय दिला आहे. आणि जी आता शालेय स्पर्धा इथं संपन्न झाली त्या स्पर्धेचं निकाल जो आहे तो उद्याला आपण 4 वाजता विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, डॉक्टर APJ अब्दुल कलाम विचार मंच परिसर इथूनच आपण उद्याला 4 वाजता या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आहोत. व सोबतच या स्पर्धेमधील ज्यांचा नंबर आला आहे त्यांना पारितोषिक सुद्धा इथूनच आपण देणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढेही विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांना समितीच्या वतीने पुरस्कार आणि प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उद्या 4 वाजता आवर्जून उपस्थित राहावे. तत्पूर्वी या दुसऱ्या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. तर या दुसऱ्या स्पर्धेसाठी आम्ही भारताचे लोक आणि भारतीय लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका या विषयाला अनुसरून दुसऱ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तर दुसऱ्या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक आहे प्रमोद जयपूरकर सर, सोबत राजीव भगत सर, प्रज्वल गायकवाड अशी 3 नावे या स्पर्धेसाठी आतापर्यंत आली आहे. तर स्पर्धा सुरू करण्यापूर्वी जर कोणाला अजून नावं नोंदवायची असेल तर मंचाच्या बाजूला ते नोंदवू शकतात. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, चक्रवर्ती सम्राट अशोक, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, परिसर मंचावर सर्व अतिथी मान्यवर, प्रमुख पाहुणे, तद्वतच माझा आदरणीय शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे निपक्षपातीपणे निर्णय देणारे गारगाटे सर, परीक्षक म्हणून ढोरे सर, तद्वतच या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार व जय भीम. आज आपण ज्या वटवृक्षाखाली या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत तो दिवस म्हणजे 14 एप्रिल, तो उद्याला आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. ज्या महापुरुषाचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला आणि पाहता पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर संपूर्ण भारतात नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये सुद्धा जयंती साजरी केल्या जाते. कॅम्ब्रिज विद्यापीठ असो, हार्वर्ड युनिव्हर्सिटी असो किंवा जगातल्या विविध क्षेत्रामध्ये सुद्धा महात्मा जसं ज्योतिबा फुलेचं एक नाव त्या ठिकाणी स्टॅच्यू सुद्धा आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्याचा लौकिक संपूर्ण जगभर उद्या साजरा होणार आहे. करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी एक वेळ जोरदार टाळ वाजवून त्यांच्या येणाऱ्या जयंतीसाठी जोरदार टाळ वाजवाव्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव ज्यांना माहित नाही असा व्यक्ती सापडणे कदापि शक्य नाही. बाबासाहेब ना होते तो संविधान कौन लिखता, बाबासाहेब नहीं होते तो संविधान कौन लिखता, आपके चेहरे को कमल कौन कहता, यही तो दुआ है हमारी, वरना पत्थर को ताजमहल कौन कहता, ताजमहल कौन कहता. आजचा जो विषय आहे आम्ही भारताचे लोक व या लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका काय आहे. माझं नाव प्रमोद जयपूरकर. काही लोक मला जात विचारतात, सर तुमची जात काय. मी म्हणतो ओबीसी, परंतु माझ्याही ओबीसी बांधवांना आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नाही. अरे मूर्खांनो, ओबीसी या शब्दाचा अर्थ अदर बॅकवर्ड क्लास होतो.
आपण सुद्धा मागासवर्गीय आहे. भारताला स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत आपण सत्तेवर आलो नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. माझं थोडं इकडे तिकडे गेलं तर मनावर वाटून घेऊ नका. येणाऱ्या दिवसांमध्ये भारतीय संविधानाला लोक हात घालत आहे. आजचे दिन म्हणता म्हणता आपली संपूर्ण जिरून टाकलेली आहे. आजही आपण झोपून आहोत. अरे उठा, जागे व्हा, उठा, जागे व्हा. ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. इफ यू वॉन्ट सक्सेस यू माइट बी नॅरो माइंडेड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अरे विज्ञानवादी दृष्टिकोनातून मत मांडणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा काय म्हटलंय, मंदिरी बसूनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे. आयुष्यभर गाडगे बाबांनी कधीही कोणाकडून एक पैसा न घेता समाजासाठी जे झटले, लढले. त्यांनी काय सांगितलं, अरे उपास तापास करू नका, पण मुलांना शिकवा. ज्याच्याजवळ पुस्तकं नाही त्यांना पुस्तकं द्या, चुकलेल्याला वाट द्या, भुकेल्याला अन्न द्या, ताणलेल्याला पाणी द्या. ही शिकवण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं जर आपण पाहिलं, अंटू दिसला ज्या ग्रंथात खूप काही चरित्र मिळतं आपल्याला. बुद्ध की ओर पुस्तक आहे. याच्यामध्ये सांगितलं की गाईच्या मावामध्ये गेचुड्या असतात, परंतु त्या कधीही दूध पित नाही. त्याप्रमाणे समाजामध्ये असे काही लोक आहेत जे आपल्या समाजाची टिंगल करतात. त्यांना धडा दाखवून द्या. आजही आपण जर जागृत झालो नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या संविधानात सुद्धा घात करण्याची या नालायक लोकांचं षड्यंत्र समोर आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. असं करण्यापेक्षा अरे इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. वह कौन सा उगता है जो हो नहीं सकता, तुम्हारा जी न चाहे तो हो नहीं सकता. एक छोटा सा कीड़ा पत्थर में घर करे तो इंसान क्या दिलभर में घर ना करे. अरे हाडा मासाची जे माणसं असतात ती जन्मानं सगळेजण सारखे येतात आणि मनुष्य हा भाग्यानं मोठा होत नाही, तो त्याच्या कर्मानं होत असतो. कोई गाव ढूंढे, कोई देश ढूंढे, तेरा पता नाही लगता. विवेकानंदांनी सांगितलंय प्रत्येक माणसामध्ये जीव आहे. येशू ख्रिस्त काय सांगतो, ओ माय सुप्रीमली बिलोव्ड गॉड, लेट माय आईज सी यू इन ऑल, लेट माय हिअर द नेम ऑफ यू, लेट माय टंग जन द नेम ऑफ यू. हिंदू धर्म काय सांगतो, कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आपण जेव्हा स्तोत्र म्हणतो, पाहण्यात पाहता वीरमणी शिक्कम पदम समाधी. आपल्याला कळलं पाहिजे, उद्या जी 14 एप्रिल आहे तर दारू पिऊन आपल्याला बाबासाहेबांचा फोटो डोक्यावर घ्यायचा नाही बंधूंना. आपल्याला डोक्यावर फोटो घेण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार डोक्यामध्ये घेण्याची काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. कारण जोपर्यंत तुम्ही वाचू शकत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. मूळचं संविधान हे 511 कलमाचं होतं. काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी एक एक कलम चेंज केलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपण अधोगतीला जाणार आहोत. देशामध्ये सर्व प्रायव्हेटीकरण सुरू झालेले आहे आणि आपण आजही जागृत नाही आहे. कसला डिजिटल इंडिया, कोणती प्रगती करून राहिलो आपण. प्रगती कशाला म्हणतात, अरे स्वतःच्या पायावर उभं झालं ही प्रगती असते. आपल्याला अर्धचंद्र भाकरीची चोरी करणाऱ्याला कठोर सजा मिळते, लाखो रुपयांचा घोटाळा करणारे खुलेआम फिरते, सुंदर कायद्यातून न्यायाची नीती नष्ट होते. अरे म्हणून ती या ठिकाणी वीरप्पन तयार होते. जर देशाला बदलवण्याची जर गरज असेल तर आज या ठिकाणी म्हाताऱ्या माणसाची गरज नाही आहे, या तरुणांना एकत्र येण्याची गरज आहे. माझा तरुण भाऊ, माझ्या तरुण बहिणी मोबाईलच्या फॅडमध्ये लागलेल्या आहे. मी तिला पाहिले, तिने मला पाहिले, मी तिला पाहिले, तिने मला पाहिले. पाच तिचे 3 विषय राहिले, माझे 2 विषय राहिले. अरे हे बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं का? अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी जोपर्यंत जिवंत आहे, माझ्या हा ध्येयाचा यशाचा रथ हा मी इथपर्यंत आणलेला आहे. तुमच्या धम्मक असेल तर तो पुढे न्या, त्याला मागं खिचू नका. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक घरामध्ये संविधान पोचवायचं आहे. प्रत्येक घरोघरी जर संविधान असेल, संविधानासारखा भारतामध्ये पवित्र ग्रंथ नाही. एखादी मुर्दाड माणूस काय म्हणतो, माझ्या घरी मी काही करीन, तुला काय करायचं आहे. अरे तू तुझ्या घरी सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून आपल्याला घटनेचे अधिकार माहित पाहिजे. शेवटी 2-3 वाक्य बोलतो. या ठिकाणी जर समजा असेच कार्यक्रम, निबंध स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, हे जर आपण राबवत राहिलो तर येणाऱ्या ज्या मुलांना प्रेरणा मिळणार आहे,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. अरे पाठीवरती हात ठेवून नुसतं लढमणा, नुसतं लढमणा. त्यामुळे येणाऱ्या वर्षात तुम्ही सावध व्हा, सावध व्हा. आपल्याला ही सत्ता पलटवायची आहे. म्हशीची किंमत 80,000 रुपये, गाईची किंमत 40,000 रुपये, बकरीची किंमत 10,000 रुपये. अरे तुम्ही भाडखाऊ लोक 1,000 रुपयासाठी आपले मत विकता. मत विकण्यापेक्षा आपले मत आपल्या लोकांना द्या आणि आपला सुद्धा बहुजन पक्ष हा सत्तेवर आला पाहिजे. तरच ही खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना जयंती अर्पण होईल असं मी जाहीर करतो आणि या ठिकाणी 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, जय भारत. यांनी आता जो विषय आहे, आम्ही भारताचे लोक, भारतीय लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका, या विषयाला अनुसरून आपलं मत व्यक्त करण्याकरिता मी आमंत्रित करतो राजूभाऊ भगत. आज युवकांनी सुंदर असं प्रबोधन इथं केलेलं आहे. थोड्या वेळासाठी तर असं वाटलं की असेच जर समजा युवकासाठी जर आम्ही कार्यक्रम राबवले तर आम्हाला पुणे, मुंबई, दिल्लीमधून वक्ते आणण्याची गरज पडणार नाही. खंत मात्र एवढीच आहे की त्याच्यामध्ये युवक दिसले नाही. मला मी थोडं उशिरा आलो कारण ते खोक्यामध्ये, फेसबुक, व्हॉट्सअपच्या खोक्यामध्ये जाऊन बसलेले आहेत. देश कुठे चालला त्यांचं त्याच्याकडे लक्ष नाही. आज भाषणाला सुरुवात करतो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, मोहम्मद पैगंबर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकाराम महाराज, काशीरामजी आणि तसेच माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री आणि माता अहिल्याबाई होळकर आणि या भारतभूमीवरती माणसाच्या कल्याणासाठी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या महामानवांनी, महामातेंनी आपल्या जीवाचे दान, रक्ताचे दान करून आम्हाला या जगण्यामध्ये, माणूस म्हणून जगण्यामध्ये आणलं, त्या संपूर्ण महामानवाचा सर्वप्रथम मी मानाचा मुद्रा करून वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंजेवार साहेब आणि आदरणीय मंचगण आणि इथे बसलेले तमाम माझे आंबेडकरी बंधू आणि भगिनींनी, आज भारताची लोकशाही ही धोक्यात आलेली आहे आणि आमचे त्याकडे बिलकुल लक्ष नाही. आजच्या विषयाला अनुसरून मी बोलण्याचा प्रयत्न करतो. आजचा विषय आहे आम्ही भारताचे लोक आणि या भारतीय लोकशाहीमध्ये युवकांचे काय योगदान आहे ते सुरुवात करण्यापूर्वी मोबाईल में कभी बाज नहीं होते, बुलबुल के पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुद्धिलों के हाथों में कभी राज नहीं होते, जिनको पड़ जाती है आदर सर झुक कर चलने की, उनके सरों में कभी ताज नहीं होते, उनके सरों में कभी ताज नहीं होते. आणि आज मला जरासा बुद्ध कळला, आणि आज मला जरासा बुद्ध कळला आणि बाभीमा तुझ्या आज मला जरासा बुद्ध कळला आणि बा भीमा तुझ्या तळवळीचा धाक झालो मी. आज मला जरासा बुद्ध कळला आणि बा भीमा तुझ्या तळवळीचा धाक झालो मी.
माहित नाही पोटामध्ये थोडीशी ठिणगी घेऊन बसलो होतो मी आणि वाचनाच्या नादात माझ्या आयुष्यात आलास तू आणि आज तुझ्या त्या विद्रोहाची आग झालो मी. आज तुझ्या त्या विद्रोहाची आग झालो मी. आणि बुलंदियों पे रहे भारत यही सपना हमारा है. बुलंदियों पे रहे भारत यही सपना हमारा है. और इस देश का संविधान और तिरंगे पे आ जाए तो अपमान भी हमारा है. अभी भी वक्त है निस्वार्थ सोचो देश के खातिर नहीं तो ये तुम्हारी. अभी भी वक्त है निस्वार्थ सोचो देश के खातिर नहीं तो हमारा देश दोबारा गुलाम बन जाएगा तुम्हारी ये दो दुगले आदत के खातिर. फौलादी सीना लेकर लड़ेगा कौन दुश्मन से. फौलादी सीना लेकर लड़ेगा कौन दुश्मन से. आगे जाकर भिड़ेगा कौन दुश्मन से. हमारे नेताओं को तो फुर्सत नहीं है जाति धर्म और मजहब के नाम से आपस में झगड़े लगाने से. और मेरे देश के युवा लोगों में आज मुझे आप लोगों को पूछता हूं कि देश को आगे बढ़ाने के लिए मिलजुल कर लढेगा कोण दुश्मन से. आणि काल नाही तर आज तरी आम्हाला थोडीशी या देशाबद्दल काळजी वाटली पाहिजे. काल नाही तर आज तरी आम्हाला या देशाबद्दल थोडीशी तरी काळजी वाटली पाहिजे आणि त्या महापुरुषाची स्वाभिमानी चळवळ आमच्या छातीत दाटली पाहिजे. या देशासाठी भगतसिंग राजगुरू आणि अनेक क्रांतिकारी जीवाचे रान केले. त्यांच्या विचाराची बैमानी करताना आज आम्हाला थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे. आज आम्हाला लाज वाटली पाहिजे. या देशाला सामोरं नेण्याचे काम जर कोणाचे असेल तर या देशातील युवकांचे आहे. कारण त्या युवकांच्या मनगटात ती ताकद आहे. ते युवा आहेत आणि त्यांचं ते कर्तव्य सुद्धा आहे. म्हणून या देशासाठी युवकांनी समोर आलं पाहिजे आणि या देशाला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर का समजा आम्हाला असं वाटत असेल आम्हाला काय करायचं आहे आमचं काय वाकडं होणार आहे तर जी परिस्थिती आज समाजामध्ये आज देशामध्ये निर्माण झालेली आहे ती परिस्थिती सुद्धा आम्ही हे असा विचार करत आहोत. म्हणून ही आज देशामध्ये जे चित्र निर्माण झालेलं आहे हे आपल्या या अशा सोचमधूनच हे निर्माण झालेलं आहे. म्हणून आज प्रत्येकाला ज्या ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने आपल्या देशासाठी आपल्याला लढावं लागेल. तुमची परिस्थिती आड येऊ शकणार नाही. परिस्थिती कोणाची आड येत नाही. कार्यकर्त्यांनी या देशामध्ये ज्यांना खायची 2 दिवसाची रोजीरोटीचा जरी प्रश्न होता ते लोक सुद्धा या देशासाठी लढलेले आहेत. आणि आज आमच्याकडे सगळं असताना सुद्धा आम्ही लढायला तयार नाही आहोत. थोडासा विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर समजा आमच्यासाठी लढलेच नसते तर आज आम्ही कुठे असतो. आज आम्हाला वाटत असेल की माझ्याकडे नोकरी आहे माझ्याकडे पैसा आहे मला कशाची गरज आहे समाजाची. पण थोडा विचार करा बाबासाहेब जर लढले नसते आमच्यासाठी तर आज आम्ही कुठे असतो. आज पण आम्ही गावाच्या बाहेर असतो. आज प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आम्हाला देशासाठी समाजासाठी लढायचं आहे आणि ते पण निस्वार्थ भावनेतून लढायचं आहे. नौटंकी करणारे पुष्कळ आहेत. राजकारणासाठी आपापल्या चुली उभारण्यासाठी समाज स्वतःला साबित करण्यासाठी लागण तेवढे जीवाचं रान करतील. कारण त्यांना आपल्या नौटंक्या करून आपले ते दुकानदाऱ्या मांडायच्या आहेत. परंतु मी माझ्या समाजाला विचारू इच्छितो की जर समजा आम्हाला सामोरं जायचं असेल तर आमच्या समाजातील सामाजिक लोक कुठे गेलेले आहेत. त्यांचं काही कर्तव्य नाही आहे का. समाजाप्रती त्यांना काही देणं नाही आहे का. आज देशामध्ये संविधान संपवण्यापर्यंत गोष्ट आलेली आहे. आज देशामध्ये लोकशाही धोक्यात आलेली आहे. तरी पण आम्ही एवढे चिडचिप्प का आहोत. का आमच्या
याच्यामध्ये जंग लागलेला आहे. का आम्ही पेटून उठत नाही आहोत? कारण का आमच्या जवळ सगळं अवेलेबल आहे. आज खरोखर या देशामध्ये लोकशाही वाचवायची असेल तर प्रत्येकाला या निस्वार्थ भावनेतून आम्हाला काम करावं लागेल. टाईम पूर्ण झाला. तेव्हा कुठे आम्ही सामोर जाऊ शकतो. अन्यथा या देशाला आम्ही वाचवू शकणार नाही आणि येणारी पिढी तुमची एक गुलाम होईल आणि गुलाम होऊन गुलामी स्वीकारेल. ही आज परिस्थिती या युवकांची दिसून येते आम्हाला. आणि असेच जर चालू राहिलं तर तुम्हाला सुद्धा तुमच्या डोळ्यात देखत तुम्हाला तुमच्या मुलांचे हाल बघितल्या जाऊ शकणार नाही. इतकी परिस्थिती गंभीर होणार आहे देशामध्ये. आज देशामध्ये 75 वर्षापासून कोणतेही सरकार असू द्या, आज देशामध्ये संविधानानुसार देश चालवला गेला नाही. संविधान काय सांगते? या देशामध्ये समानता आली पाहिजे. अखेरच्या माणसाला ते अधिकार मिळाले पाहिजे. आज मागे असलेले लोक समोर आले पाहिजे. त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल? आपल्या संविधानामध्ये समाजवाद सांगितलेला आहे. समाजवादाचा उद्देश हा असतो की तळागाळातल्या लोकांना आणि वर कसे आणता येईल आणि त्यांचा उद्धार कसा करता येईल, हा आम्हाला संविधान सांगत असताना खरोखरच या 75 वर्षामध्ये या देशातील आलेले सरकार त्या संविधानाप्रमाणे वागत आहे का? आणि एवढं काय सगळं असून सुद्धा टाईम झालेला आहे. इतके बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून मी आजच्या विषयाला सुरुवात करतो. आजचा विषय आहे आम्ही भारताचे लोक, भारतीय लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका. हा विषय मांडत असताना सर्वप्रथम आपल्याला हे समजावं लागेल की युवकांची भूमिकेच्या आधी की लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीचा स्रोत काय. तर आपल्याला असं सांगण्यात येते की लोकशाही जे आहे ते लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. आणि आपल्याला शालेय जीवनात असं शिकवण्यात येते की हे लोकशाहीमधले जे मूल्य आहे हे कुठून घेण्यात आले आहे, तर हे घेण्यात आले आहे फ्रान्सच्या राज्यक्रांतीमधून. आणि ते मूल्य कोणते आहे, तर ते आहे समता, स्वतंत्रता आणि बंधुता. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे गोष्ट आहे ही पूर्ण सत्य नाही आहे. या देशामध्ये फ्रेंचची राज्यक्रांती व्हायच्या आधी सुद्धा इथे लोकशाही अस्तित्वात होती. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या काळात आपल्याला असे उल्लेख भेटते की या देशामध्ये अनेक गणराज्य होते आणि त्या गणराज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची लोकशाही होती. प्रत्येक घटकाला स्वतंत्र होतं. आणि म्हणून या भारत देशाला लोकशाही काही नवीन नाही आहे. या भारत देशात ज्या प्रकारे लोकशाहीचा विचार होता त्याच प्रकारे एक विचार आणखी होता, तो होता विषमतावादी व्यवस्थेचा विचार, जो त्या काळापासून आजपर्यंत अस्तित्वात आहे. आणि हा विचार काय म्हणतो, तर हा विचार म्हणतो समता, स्वतंत्रता आणि बंधुता ही नष्ट व्हायला पाहिजे. पण या देशातली लोकशाहीचा जो मूळ गाभा आहे तो म्हणतो की समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय ह्या ज्या गोष्टी आहे या समाज जीवनात उतरवल्या पाहिजे आणि प्रत्येक अंगात उतरवल्या पाहिजे. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रात समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय आपण आणायला पाहिजे. ही विचारधारा भगवान बुद्धांनी चालवली. त्याच्यानंतर बौद्ध राजांनी ही विचारधारा चालवली आणि लोकशाहीचं आपल्याला त्यांच्या राज्य शासनातून आपल्याला त्याची प्रचिती येते की लोकशाही कशा प्रकारे कार्यरत होती. वेळ समोर गेला, हजारेक वर्ष ही विचारधारा या देशात वर्चस्वात राहिली. पण नंतर जेव्हा आक्रमण झाले या देशावरती, हा देश गुलाम झाला आणि इंग्रजांनी आणि मुघलांनी जेव्हा या देशावर राज्य केलं तेव्हा विषमतावादी व्यवस्था मजबूत झाली आणि ते इतकी मजबूत झाली की त्याच्या छटा आपल्याला आजही आपल्या व्यवस्थेमध्ये दिसतात. आणि ह्या विषमतावादी व्यवस्थेचे आपल्याला घटक आजही समाज जीवनात पाहायला मिळतात. आपण 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र जरी झालो असलो तरी समाज म्हणून आपण अजूनपर्यंत तो आपल्याला त्या अवस्थेत पोहोचायचा आहे की ज्या अवस्थेत आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की आपण एक लोकशाही आहोत. 26 जानेवारीला आपण रिपब्लिक डे मनवत असतो. तो रिपब्लिक डे
म्हणजे लोकशाहीचा दिवस आपण म्हणू शकतो. आज देशात परिस्थिती काय आहे तुम्हाला माहीत आहे. ज्या प्रकारे आपण लोक आपली विचारधारा समोर घेऊन जाण्यासाठी मेहनत करत असतो, त्याच प्रकारे ते लोक सुद्धा दिवस रात्र 24 घंटे हे काम करत आहे की या देशात विषमतावादी व्यवस्था यावी आणि ही लोकशाही इथून चालली जावी. आणि ह्या मिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असेल तर ते तुमच्या आमच्यासारख्या युवकांची आहे की या विचारधारेला समोर घेऊन जाल. आणि ही विचारधारा म्हणजे काय तर समता, स्वतंत्रता आणि बंधुता. आणि युवकांवर आज खऱ्या अर्थानं खूप मोठी जिम्मेदारी येऊन पडलेली आहे. ते म्हणजे लोकशाही. बरेच लोक म्हणतात की धोक्यात आहे. मी म्हणतो की या देशात सगळ्यात जास्त युवक आहे. जर आज युवकांनी ठरवलं तर लोकशाही आज काय कधीच धोक्यात येऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटते की युवकांनी ह्या मुद्द्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकशाहीच्या विचारांना मजबूत करण्यासाठी, लोकशाही मूल्यांना मजबूत करण्यासाठी काम करायला पाहिजे. ते ज्याही कोणत्या क्षेत्रात असेल. सर्वप्रथम मी माझे प्रेरणास्रोत, ज्यांच्यामुळे मला ऊर्जा मिळते असे ऊर्जा स्रोत सिद्धार्थ गौतम बुद्ध, महान सम्राट अशोक, क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले व विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारून पुढील वाटचाल देणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना केवळ अभिवादन करून मी आजच्या विषयाला हात घालत आहे. आजचा विषय आहे आम्ही भारतीय लोक आणि भारतीय लोकशाहीतील युवकाची भूमिका. हे दोन विषय आहेत. पहिल्यांदा आपल्याला सिद्ध करावं लागेल की आम्ही भारताचे लोक आहोत का. वी आर द पीपल, यस आर का. नाही, खरंच आम्ही भारतीय लोक आहोत का. सर भारतीय लोक असू आपण जर भारतीय लोक आहोत तर आपल्याला ठासून त्या संविधानासंदर्भात, त्या देशासंदर्भात जी आपली तळमळ आहे ती तळमळ कुठेतरी असायला पाहिजे. कुठेतरी तळमळ असायला. खरंच मी भारतीय आहे ना, मला माझ्या देशाप्रती अभिमान आहे आणि तो अभिमान सांगत असताना माझ्या भारतीय लोकशाहीमध्ये माझी काय भूमिका असायला पाहिजे, माझी युवकापुढील काय भूमिका असायला पाहिजे हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. आता युवकापुढील भूमिका म्हणजे महत्त्वाची गोष्ट. युवकाचा महत्त्वाचा भूमिका भारतीय लोकशाहीमध्ये शिक्षणाची काय भूमिका आहे आणि त्या शिक्षणाच्या भूमिकेसाठी युवक काय करत आहे ही महत्त्वाची आहे. त्यांना रोजगार नाही आहे. शिक्षण भारतीय लोकशाहीमध्ये रोजगारची समस्या फार भेडसावत आहे. त्यामुळे या सर्व काही भूमिका घेत असताना, युवकांनी भूमिका घेत असताना, सरासर विचार करत असताना आजची परिस्थिती, मागील परिस्थिती, समोरची येणारी परिस्थिती असा जर सरासर विचार केला तर युवकापुढे फार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत आणि त्यासाठी युवकांनी एक बोलाचं पाऊल उचललं पाहिजे. आताच येणारी निवडणूक आहे, 26 एप्रिलला आपल्या इथे मतदानही होणार आहे. एक हे विषयाचं कधी करत नाही आणि मदत कोणी म्हणायची नाही. लोक बोलून गेले BSP मतदान ते बोलले का. हॅलो, महत्त्वाची गोष्ट कोणी कमेंट मी भरपूर दिवसानंतर मंचा करू बा, जवळपास 15 वर्षानंतर मी पहिल्यांदा बोलतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे, ही निवडणूक याच्यासाठी सांगितली कारण निवडणूक असताना युवकापुढे फार महत्त्वाचे आव्हान असतात. युवक कुणी कुणाच्या पक्षात होतो, कुणी कुणाच्या पक्षात होतो, पण वैचारिक भूमिका काय आहे तुमची ही कुठे ठासून सांगत नाही. प्रत्येक जण आपले विचार सोडून कोणी राष्ट्रवादी जाईल, कोणी काँग्रेसमध्ये जाईल, कोणी रिपब्लिकनमध्ये जाईल, कोणी बसपामध्ये, पण वैचारिक भूमिका काय आहे तुमची ही युवकापुढील आव्हान आहे. का त्यांची वैचारिक भूमिकाच राहिलेली नाही आहे. आता त्यांनी बाबासाहेबाचा विचाराला थोडीशी आळकाठी दिल्यासारखं होत आहे. कोणी मला मेंबरकी भेटते का, चला राष्ट्रवादी. कोणी म्हणते मला खासदारकी भेटते का, चला येते. हा असंही होत आहे. म्हणून युवकापुढे महत्त्वाचं आव्हान हीच आहे की त्यांनी हे सजग असून आणि एक आंबेडकरी विचार कुठेतरी आपण नेता हवा आणि हे लोकशाही वाचवण्यासाठी फार उत्तम आहे याची जाणीव ठेवून त्यांनी करायला पाहिजे. धन्यवाद. एवढं बोलतो. सांगतो. छत्रपती सम्राट अशोक, बाबासाहेबांचे गुरु क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, तसेच उद्या ज्यांची जयंती आहे असे महाज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करीत आहे.
आम्ही भारताचे लोक आणि भारतीय लोकशाहीमध्ये युवकाची भूमिका हा विषय खूप गहन विषय आहे. आणि युवक म्हणल्यावर युवकामध्ये नवीन रक्त संचारते त्याबद्दल आणि त्यानुसार ते वागत असते. आजचा युवक आणि पूर्वीचा युवक यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि त्याच्या आयडियॉलॉजी त्याचे आदर्श सुद्धा वेगवेगळे आहेत. आज आपण जर युवकाची भूमिका काय असायला पाहिजे लोकशाहीमध्ये याचा जर विचार केला तर आपल्याला इतिहासात डोकावं लागेल. इतिहासात डोकावत असताना राजमाता जिजाऊनं ज्याप्रमाणे युवक म्हणून त्या बालशिवावर संस्कार केले आणि त्यांनी संस्कार करून त्यांना घडवले आणि त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, त्याचप्रमाणे शहीद आजम भगतसिंग यांनी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है असे मनाशी निर्धार करून आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर जे बिंबलं आणि त्यानुसार त्यांचे संस्कार घडत गेले, त्यानुसार भगतसिंग घडत गेले. तर ती आयडियॉलॉजी आजच्या युवकामध्ये दिसत नाही. ते ह्याकरिता फासावर चढले. आजचा युवकही फासावर चढत आहे. पण आजचा युवक कशासाठी फासावर चढत आहे? वडिलांना म्हणलं का तू काम कर, बापू चढला फासावर. एखाद्याचा ब्रेकअप झालं, बापू चढला फासावर. मग युवक लोकशाहीमध्ये भूमिका कशी मांडणार? 2014च्या अगोदर 2-3 महिने अगोदर खूप मोठं एक आंदोलन झालं आणि युवकाला अशा पद्धतीने भ्रमित करण्यात आलं होतं. आणि ते आंदोलन करण्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचाच एक व्यक्ती होता आणि चांगली खूप मोठी भूमिका त्याने केलेली होती. आणि त्यावेळेस असं वाटत होतं का खरंच ह्या देशाचा युवक जागृत झालेला आहे. आणि त्यावेळेस म्हणजे भारतीय मराठी संस्कृती आहे ते त्यांनी त्यावेळेस अगोदर कधीच अंगीकारली नव्हती, परंतु त्या 2014 मध्ये अंगीकारली होती. आणि डोक्यावर टोपी सुद्धा युवकांना घातली होती. मै भी अन्ना, तू भी अन्ना, देखो सारा देश है अन्ना, अन्ना है आंधी नाही, देश का दुसरा गांधी आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या घोषणा झाल्या. वाटलं काय या देशातला तरुण खरंच जागृत झालेला आहे ना, खरंच लोकशाही जागृत करण्यासाठी युवा येत आहे. त्याचं कव्हरेज सुद्धा मीडियाच्या मार्फत खूप काही झालं. 2000 उलटलं आणि युवक आज असा म्हणायला लागला की ह्या देशाला स्वातंत्र्य भेटलं हे लीजवर भेटलं 99 वर्षाच्या. मग आपण युवक किती मागावं या देशातला? लोकशाही काय आहे, लोकशाहीचे मूल्य काय आहे, त्यात आपली भूमिका काय आहे, आपण काय करू शकतो याचा आजच्या युवकाला कुठेही ज्ञान राहिलेलं नाही आहे. याकरिता मला असं म्हणावंसं वाटते की हे शिक्षण अशा भाषणातून तर व्यक्त होणारच, परंतु वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना हे शिक्षण तर कधीच मिळणार नाही. कारण लोकशाही या देशात सत्ताधारी लोकांना हवी नाही आहे. त्यानंतर या देशातल्या लोकांना लोकशाहीचे मूल्य वाढले पाहिजे यासाठी सुद्धा हे गरज नाही वाटून राहिली आहे. ज्या वेळेस जे आंदोलन झालं होतं की गावामध्ये ग्रामसभा आणि दिल्लीमध्ये लोकसभा, त्यावेळेस खरंच वाटलं होतं की लोकशाही खरंच सुदृढ होऊन राहिलेली आहे. परंतु आजच्या तारखेमध्ये लोकशाही सुदृढ होण्याच्या ठिकाणी लोकशाही ही कुपोषित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं आजच्या युवकाला विशेष करून त्या युवकाच्या आईंना सर्वात मोठी जबाबदारी. जसं राजमाता जिजाऊनं शिवबाला घडवलं, माता भीमाई तर नव्हत्याच, त्यानंतर बाबासाहेबाला रामजी बाबांनी घडवलं, तसंच आज पालकाची सर्वात मोठी जबाबदारी आहे की आपल्या युवकाला आपली आयडियॉलॉजी काय, आपले आयडल काय हे सांगण्याची जबाबदारी आजच्या सर्वात महत्त्वाचं आपल्या पालकावर येऊन ठेपलेली आहे. आणि आपण ज्या पद्धतीने घडू तसाच आजचा युवक भविष्यात घडणार आहे आणि लोकशाही सुदृढ होण्यासाठी त्याचं काम खूप महत्त्वाचं ठरणार आहे. महात्मा ज्योतिबा फुलेने बोलले होते की एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचे शिक्षण. त्याच पद्धतीने लोकशाही सुदृढ करण्याकरिता आपल्या समाजावर तर विशेष जबाबदारी आलेली आहे. असं मला वाटतं की आपल्या समाजातल्या स्त्रीनं आपल्या कुटुंबाला लोकशाहीविषयी किंवा मुलाला घडवण्यासाठी सर्वात जास्ती प्रयत्न करणं गरजेचं आहे. एवढे बोलून मी या ठिकाणी आपले शब्द संपवितो.